महत्त्वाची बातमी आहे। हवामानासंदर्भातली झोप उडवणारा अंदाज हवामान विभागाने जारी केलेला आहे। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं महाराष्ट्रात पावसाचा धुमशान सुरू आहे। आज 26 सप्टेंबर पासून पावसाचा जोर आणखी वाढण्याची चिन्ह आहेत। कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे। तसंच पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। पुणे जिल्ह्यामध्ये मागील 24 तासात पावसाची उघडीप राहिली आहे। यामुळे कमाल तापमान 30 पार जाऊन 30.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। आज पुणे जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तसंच पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे। गुरुवारी सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 30.3 अंश सेल्सिअस इतकं राहिलंय। आज साताऱ्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहील। पुढील 24 तासात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असून विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। तर सातारा घाटमाथ्यावर देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात कमाल तापमान 29.7 अंश सेल्सिअस राहिलेला आहे। या ठिकाणी देखील तापमानात घट होणार असून विजांसह पावसाची शक्यता आहे। कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने सतर्कतेचा येलो अलर्ट दिलेला आहे। सोलापूर परिसरात मागील 24 तासात पावसाचा जोर ओसरलेला आहे, मात्र रात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे। पूर स्थिती गंभीर आहे। करमाळा, परांडा, बार्शी, माडा, मोहोळ, उत्तर सोलापूर या सर्व तालुक्यात पुराचा भयंकर फटका बसलाय। अशातच आजपासून पुन्हा पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। सांगली शहर परिसरात गेल्या 10 दिवसांपासून पावसाची उघडीप राहिलेली आहे। स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्यानं शेतीला दिलासा मिळतोय। परंतु आज शुक्रवारपासून सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। दरम्यान पुढील 4 दिवस राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्यांना 26 सप्टेंबर रोजी विजांसह मुसळधार पावसाचा अलर्ट दिलाय। पुढील 48 तास पावसाचा जोर राहणार असून घाट भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे। महाराष्ट्रात तुफान पाऊस येणार आहे। बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे। त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। राज्यात किमान 5 ऑक्टोबर पर्यंत तरी मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाहीये। 26 तारखेला दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात दुपारनंतर ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होऊ शकते। यात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे। उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात आभाळी हवामान आणि हलका पाऊस पडू शकतो। 26 तारखेच्या तुलनेत 27 आणि 28ला राज्यात पावसाच्या प्रमाणात आणि क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे। 27 तारखेला दक्षिण मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। यात नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे। उर्वरित मराठवाड्यात देखील पावसाची वाढ होऊ शकते। त्यामुळे या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। याचबरोबर दक्षिण विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, तर उर्वरित विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे। मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाडा लगतचे मध्य महाराष्ट्रातील जिल्हे सोलापूर इथं मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचे संकेत आहे। या दिवशी खानदेशात प्रामुख्याने हलका पाऊस पडू शकतो। 28 तारखेला इतर भागांच्या तुलनेत पावसाचा जोर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अधिक राहण्याची शक्यता आहे। या दिवशी अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। याचबरोबर मुंबई महानगरात मुंबई शहर, ठाणे आणि पालघर जिल्हे पाऊस पडण्याची शक्यता आहे। पश्चिम विदर्भ, पश्चिम मराठवाडा आणि खानदेशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, तर उर्वरित विदर्भात प्रामुख्याने हलका पाऊस पडू शकतो। शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचं नियोजन करावं। काढणी केलेली पिकं पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे।
दक्षिण मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरण साठ्यात वाढ होऊन नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आलेलं आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंढरपूरमध्ये देखील मुसळधार पावसाने आपली चांगलीच दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय। सोलापूरमध्ये देखील सकाळपासून पाऊस चांगलीच दमदार हजेरी लावत आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे, पावसाला सुरुवात झालेली आहे की नाही हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।